नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण मेडशिंगा या गावाकडे जाणारा जो रोड आहे, हा रोड कोणाच्या अंतर्गत येत आहे हे माहीत नाही। पंतप्रधान सडक योजनेच्या अंतर्गत येत असेल तर त्या कार्यालयाने या रोडकडे लक्ष देणं गरजेचं आहे। जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे येत असेल तर त्यांनी रस्त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। अवाढव्य कोट्यावधी रुपये महाराष्ट्र सरकार या सडका चांगल्या पद्धतीनं व्हाव्या, हे रस्ते चांगल्या पद्धतीनं व्हावे, ग्रामीण भागात जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना प्रवास करण्यासाठी हा रोड अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्हावा म्हणून सरकार अवाढव्य पैसे खर्च करत आहे। पण हा पैसा इथपर्यंत काय येत नाही हा प्रश्न आहे। आपण गावकऱ्यांना विचारूया या भागातल्या की हा रोड किती वर्षापासून असा आहे आणि या रोडकडे लक्ष का नाही। काय महाराज, तुमचं नाव काय? विनोद नाना आगळे। बर ही 2 वर्षापासून असं चालू आहे। 2 वर्षापासून 2 वर्षापासून काय चालू आहे. गावातल्या सरपंचानं, ग्रामपंचायतीच्या सदस्यानं किंवा जिल्हा परिषदेच्या सदस्यानं या रोडची काही मागणी वगैरे केलेली नाही का? मागणी आताच झालाय ना, 4-5 वर्ष झालं रोड, काय अजून मागणी कसं सरकार कसं म्हणजे देईल? 5 वर्षात असला झालाय रोड। हा, 5 वर्ष नवीन बांधलाय आणि 5 वर्षात उखडून गेलाय। म्हणजे ह्याच्यात 100% भ्रष्टाचार झालाय, 100% भ्रष्टाचार झालाय। आणि भ्रष्टाचार करणाऱ्याने भ्रष्टाचार केल्यामुळेच हा रोड असा झाला। हे रोड दाखव बाबा, ही खड्डे बघा हे खड्डे कसे आहेत ती। आणि मग आपण काय करूया आता, आपण हे खड्डे कुठपर्यंत आहेत ते खड्डे आपण गावात जाईपर्यंत आपण हे दाखवणार आहेत। आणि आपण हे असंच निघूया आपण मेडशिंगा गावामध्ये। बघा खड्डा कसा आहे। हे या गावामध्ये मला वाटते ज्ञानू माऊली आहेत महाराज। मठाचं नाव काय? मठाचं नाव काय? त्या काका महाराज मठ, म्हणजे या गावात मठ आहे। हा रोड कुठं बेंबळीला जातो का पाडोळीला जातो? पाडोळी। हे पाडोळीपर्यंत रोड जातो आहे। तर आपण बघूया ही रोड कसा आहे, तर आपण दाखवूया, आपण गाडीवर दाखवू हा रोड कशा पद्धतीनं आहे। रोड दाखवत चालूया नेमकं कशा पद्धतीनं रोड आहे। महाराज, तुमचं नाव काय म्हणलं? विनोद आगळे। विनोद आगळेजीने ही चांगल्या पद्धतीनं माहिती दिली। अवघ्या 5 वर्षापूर्वी ही रोड झाला आहे आणि 5 वर्षानंतर तर ह्या रोडला खड्डे पडलेले आहेत। म्हणजे 100% गुत्तेदार या ठिकाणी भ्रष्टाचार करणारा होता। आणि त्या गुत्तेदाराने किती वेळेस रोड बांधून द्यायचं काय ठरलं होतं काय? आपल्याला काय माहिती आहे? बर आपण काय सरकारी काय निंबर का काय बर सामान्य माणूस आहोत. बरोबर आहे। त्यावेळेच्या संबंधित लोकांच्या हातात आहे। तर ही रोड आहे बघा, हे खड्डे आहेत। हे बघा, आपण खड्ड्यातून गाडी घेऊया अशी। हे बघा खड्डा, हा खड्डा। काय करतात संबंधित कार्यालयातल्या इंजिनियरने, कार्यकारी अभियंत्याने या रोडकडे दुर्लक्ष करण्याचं कारण काय, असा प्रश्न आता गावकऱ्यांना पडत आहे। आणि मग ढोबळ शब्दामध्ये ते सांगतात की ही लोक भ्रष्टाचार करतायत। हे बघा रोड जवळ एक मिनिट आहेत। हा रोड संबंधित ज्या कार्यालयाला येतो त्या कार्यालयाने हा रोड अत्यंत चांगल्या पद्धतीने बनवणं गरजेचं आहे। हा रोड मेडशिंग्यामध्ये जातो आणि खरं म्हणलं तर देवळालीपासून औशापर्यंत जाणारा जो रोड आहे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचा असेल
तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं बनवला आहे. पण हा मेडशिंग्यामध्ये जात असणारा फुटलेला रोड, त्या रोडला सोडून हा मेडशिंग्यामध्ये जातो आहे आणि हे खड्डे आम्हाला चुकवत जावे लागतात. हा आहे रोड, हे खराब झालेला रोड. तर ही एवढाच आपण राहू दाखवूया. बाकी हे बाळा कसं आहे रे रोड तुझा? हे कसा आहे रोड? किती दिवसापासून खराब आहे? बर हा, न्यूज प्रत्येक असतंच. बघा हे बोल ना, तू काढ वाटलं उतर की. शिंगेच्या जवळपास दाखवलेला आहे. किती दिवसापासून बाळा असा रोड आहे रे? 2-3 वर्ष झालं. बर 3 वर्षे. हा. हा 5 वर्षापूर्वीच रोड बनवला होता आज कळतं. बनवला होता ना. मग 5 वर्षातच खराब. खराब तर म्हणजे गुत्तेदाराने अत्यंत चांगलं काम केलं म्हणायचं. खूपच उत्तम काम केलं त्यांनी. गुत्तेदाराने स्वतःचं घर भरलं हा. पण रोड चांगला बनवलेला नाही. मग घर भऱ्या गुत्तेदाराला तो काय म्हणशील सांग? बघावं एकदा येऊन. भ्रष्टाचार करून घर भरणाऱ्या गुत्तेदाराला असेच काम करा म्हणावं. अजून असेच आपलं घरं घर भरा बसा. गोरगरिबाची माणसं मरू द्या, ये जा करणाऱ्या प्रवाशाला त्रास होऊ द्या. सर 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 कसा आहे रोड? रोड कसा आहे? रोड कसा आहे? ए मला रोड कसा आहे? खड्डे कसे आहेत? चांगला नाही, हा चांगला नाही. तुझा ऑटो येता जा करणाऱ्या एखादी डिलिव्हरीची महिला ऑटोत बसली, तुला दवाखान्याला घेऊन जायचं आहे, काय परिस्थिती होईल त्यांची? खराब होणार आहे. खराब होणार. पण किती दिवसापासून हा रोड खराब आहे? लय दिवस झालं. बर बघा हे कसा आहे रोड सर? रोड कसा आहे? खराब आहे. गुत्तेदाराने काम चांगलं केलंय का? बघा हे परिस्थिती आहे मेडशिंग्याची, म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांची परिस्थिती आहे. कशी गाडी चालवता येते काय रोडवर? नाही नाही नाही, किती वर्षापासून रोड खराब आहे? 5 वर्ष झाले. बघा 5 वर्षापासून हा रोड खराब आहे. आणि दळभद्री गुत्तेदार, स्वतःचे घरं भरणारे गुत्तेदार 5 वर्षापूर्वी हा रोड बनवला आहे. आणि 5 वर्षे होण्याच्या अगोदर या रोडला एवढे मोठमोठे खड्डे आहेत की या खड्ड्यामध्ये रस्ता आहे का रस्त्यामध्ये खड्डा आहे असा प्रश्न आहे. आणि निश्चित या रोडवरून 100% अपघात होण्याची शक्यता आहे. रोड कसा आहे साहेब? रोड सध्या तर खराबच झालेला आहे. हा हो, सध्या तरी खराब झाला आहे. म्हणजे 5 वर्षापूर्वीच केला आणि 5 वर्षात हा रोड खराब झाला. हा. गुत्तेदाराने किती गबाळ हाणला असेल सांगा? 60% आणला असेल तरी. 60% गबाळ हाणला असेल म्हणून हा रोड एवढा खराब झाला आहे. तर मेहरबानी करा संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनो, गुत्तेदाराचे पैसे तुम्ही खाऊ नका आणि गुत्तेदाराने चांगलं काम केल्याशिवाय त्यांचं बिल काढू नका. या रोडची डबल तपासणी करा. तुम्ही जशी वर्क ऑर्डर दिली त्या वर्क ऑर्डरप्रमाणे काम करून घ्या. इस्टिमेंट कसं आहे त्याचं इस्टिमेंट पहा आणि अत्यंत दर्जेदार काम झालं असेल तर बिल काढा, नाहीतर गुत्तेदाराचं बिल अडवा आणि गोरगरिबाचं आयुष्य चांगल्या सुखरूप पद्धतीनं घडवा, एवढीच आपल्याकडून अपेक्षा आहे. तर हा रोड खराब आहे. हा रोड बघा या कोपऱ्यापर्यंत रोड आहे. तर ह्या रोडची बातमी आपण सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी आणि ग्रामीण भागातल्या जनतेसाठी, माझ्या बांधवासाठी, माझ्या धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांसाठी, माझ्या महाराष्ट्रीयांसाठी हे बातम्या बनवत आहे. तुम्हीसुद्धा सावधान राहा. गावकऱ्यांनो, तुम्हीसुद्धा गुत्तेदाराला भ्रष्टाचार करू देऊ नका. आणि अशा पद्धतीनं काम चांगल्या पद्धतीनं करून. कसं आहे साहेब काम? आहे रोड कसा आहे? रोड कसा आहे? येता येते का? रोड नंबर 1 आहे सर. खड्ड्यातून जर एखादा अपघात झाला तर एखादा माणूस दगावल. किती वर्षापासून ही रोड असा आहे? बनवूनच 5 वर्ष झाला. म्हणजे बनवूनच 5 वर्ष. 5 वर्षात गायब. 5 वर्षात म्हणजे गबाळ हाणे कार्यक्रम आहे. जास्तीत जास्त गबाळ हाणे. तसंच आहे. 60% गबाळ हाणलं गुत्तेदाराने असं म्हणणं आहे. 80% जर म्हटलं तर मग अधिकाऱ्याला लाज वाटली पाहिजे. हा रोड 5 वर्षात जर असा होत असेल तर त्याचं बिल कसं काय काढलं? बिलाची रिकव्हरी केली पाहिजे अधिकारी साहेबांनो. तुम्ही बी ह्या लोकांचे पैसे खाऊ नका आणि यांना बी खाऊ देऊ नका. दर्जेदार काम करा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब, तुम्ही या लोकांकडे लक्ष द्या. गुन्हेगाराला शासन करा, यांच्या नोकऱ्या घालवा, यांना त्या पदावरून हाकलून लावा आणि गुत्तेदाराचं लायसन्स रद्द करा. पण गोरगरिबाला न्याय द्या, एवढीच अपेक्षा. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा
तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। मेडशिंगेकर प्रवाशांना माझा नमस्कार। धन्यवाद। मी प्रभाकर लोंढे।